सो बालमित्रांनो, वेलकम back to the family of Success Science Academy, a simple way to fall in love with physics. We are done with our 3 chapters. Now we're moving on to the 4th new chapter, laws of motion, जे आपण क्लास 9th पासून शिकत आलोय. आता जरा डीप मध्ये जायचंय. ठीक आहे बेटा? सो या चॅप्टर मध्ये न्यूटनचे लॉज आणि चांगल्या लेवलचे सम्स हे सगळं करायचं आपल्याला. तर बेटा बघ, फिजिक्सच्या ज्या ब्रँचेस आहेत, ठीक आहे ना, तर त्यामध्ये बेटा कायनेमॅटिक्स अँड डायनामिक्स. तर बेटा कायनेमॅटिक्स म्हणजेच काय, रेस्ट आणि मोशन इज समथिंग वी हॅव टू स्टडी इन द कायनेमॅटिक्स. बेसिकली कायनेमॅटिक्स इन्व्हॉल्व्स टर्म्स इन्व्हॉल्ड इन द मोशन, व्हेरिएबल्स विच आर इन्व्हॉल्ड इन द मोशन, जिथे आपण रेस्ट आणि मोशन ओके सायमल्टेनियसली शिकत असतो. आणि न्यूटनचे लॉज आर ऑल्सो इन अकॉर्डन्स विथ दिस. तर बेटा याच्यामध्ये ना कायनेमॅटिक्स मध्ये आपण शिकत असतो टर्म्स विच आर इन्व्हॉल्ड, लाईक डिस्प्लेसमेंट, यस, velocity, acceleration. Are you getting? So, etc. Such terms we study in this kinematics, rest आणि motion मध्ये. बेटा डायनामिक्स हा कॉज ऑफ द मोशन आहे, की मोशन कोणामुळे होते? ऑब्वियस आहे, फोर्स लावल्यामुळं मोशन होते. तर बेटा हा जो कॉज आहे, फोर्स, प्रेशर, ओके, इट इज नथिंग बट डायनामिक्स. तर बेटा हा जो फोर्स आहे, वी पीपल नो दॅट एस युनिट ऑफ द फोर्स इज न्यूटन, सीजीएस युनिट ऑफ फोर्स इज डाइन, कन्वर्जन फॅक्टर इज 1 न्यूटन इज 10⁵ डाइन. हे इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. आता बेटा व्हॉट आर द टाइप्स ऑफ द फोर्सेस? फोर्सचे प्रकार काय काय आहेत? तर नॉन कॉन्टॅक्ट आणि कॉन्टॅक्ट. इफ वी कन्सिडर नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, तर बेटा नॉन कॉन्टॅक्ट मध्ये आला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स. याच्यापैकी सध्या 11th स्टँडर्डला आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स विल बी देअर, स्पेशल चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, बाकी हे दोघं उरलेले हे आपण पुढच्या स्टँडर्ड मध्ये डिटेल मध्ये पाहणार आहे. कॉन्टॅक्ट, की जिथे टच असतो, दोन ऑब्जेक्ट मध्ये टचिंग इज देअर, कॉन्टॅक्ट असेल तर बेटा त्यामध्ये नॉर्मल रिॲक्शन, आफ्टर दॅट टेन्शन, स्प्रिंग किंवा रिस्टोरिंग फोर्स. हे आपल्याला क्लास 12th मध्ये ऑसिलेशन चॅप्टर मध्ये बच्चा. ठीक आहे, आफ्टर दॅट फ्रिक्शनल फोर्स, फ्रिक्शन आहे की नाही, पहिली बॉडी दुसऱ्या बॉडीवर जर का घासत असेल. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ द फोर्सेस. ह्या चॅप्टर मध्ये ह्या दोघांवरती फोकस करणार आपण. मॅक्सिमम यू विल सी these two forces will be there, normal reaction and tension. After that, strong nuclear and weak nuclear. These are the types of the forces which are available. एकदा स्क्रीनशॉट घे बेटा. 1 by 1 नॉर्मल रिॲक्शन आणि टेन्शन हे जे दोन फोर्सेस आहेत, ह्यांची कन्सेप्ट एकदा आपण क्लिअर करू. पहिला आहे नॉर्मल रिॲक्शन. ऐकलंय तुम्ही भरपूर वेळा बेटा. व्हेनेवर यू हिअर दी नॉर्मल रिॲक्शन, नॉर्मल चा अर्थ फिजिक्स मध्ये परपेंडिक्युलर आहे. कोणाला परपेंडिक्युलर बेटा? ही नॉर्मल रिॲक्शन हा जो फोर्स आहे, कॉन्टॅक्ट फोर्स, तो परपेंडिक्युलर टू सरफेस आहे, परपेंडिक्युलर टू पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. मीन्स व्हॉट बेटा? सपोज हा एक सरफेस आहे, ठीक आहे ना, हा एक हॉरिझॉन्टल सरफेस आहे आणि मी इथे एक ब्लॉक ठेवला की ज्याचं मास m आहे. ओके, आता हा ब्लॉक कसा आहे? ऍट रेस्ट, हलणार नाहीये तो. जोपर्यंत तुम्ही फोर्स लावत नाही तोपर्यंत तो हलणार नाही. इट इज इन द इक्विलिब्रियम. ओके, म्हणजे बेटा ह्या ब्लॉक वरती असणारं वेट काय असणार आहे? बघ ना, पृथ्वी आपल्या प्रत्येकाला, ब्लॉकला, डोंगर, पर्वत, तुमचं माझं घर, प्रत्येकाला, कुठल्याही ऑब्जेक्टला पृथ्वी अर्थ टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ खेचते. स्पेशल चॅप्टर त्यासाठी ग्रॅव्हिटेशन. तर सांगायचा अर्थ असा आहे की ग्रॅव्हिटेशन हे जे वेट, तुमचं आमचं माझं जे वेट असतं, तर बेटा हा वेट दुसरं तिसरं काहीच नाही, एक फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीने लावलेला. पृथ्वी प्रत्येकाला खाली ओढते, म्हणून तर ते सफरचंद खाली पडलं, म्हणून तर न्यूटनने तो खेळ पुढे सुरू केला. सो बेटा याच्यावरती ऍक्ट होणारा जो काही फोर्स आहे इज वेट. वेट इज mg. क्लिअर बेटा? वेटला मी डब्ल्यू इज mg, हे तुम्हाला माहिती आहे, m इंटू जी. बर, मग याला बॅलन्स कोणी केलं? बघ ना, जेवढं वेट आहे तेवढीच नॉर्मल रिॲक्शन सरफेसने दिली, तेवढीच नॉर्मल रिॲक्शन सरफेसने दिली. ह्या ब्लॉकला तेवढीच नॉर्मल रिॲक्शन कोणी दिली बाळा? सरफेसने. मग आता बघ, n इज इक्वल टू mg, म्हणून हा बॅलन्स स्टेट मध्ये. क्लिअर आहे बच्चा? n इज इक्वल टू mg झालं. सो कुठलेही दोन सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर तिथे कोण असणार आहे? नॉर्मल रिॲक्शन. ओके, कोणतेही कोणतेही दोन सरफेस, कोणतेही दोन सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये, ओके, तर काय असणार आहे त्यांच्यामध्ये? n. कुठलेही दोन सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये आहेत तर नॉर्मल रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल
फॉर एक्झाम्पल समजा समजा बेटा हा एक इन्क्लाइंड सरफेस आहे, एक उतार आहे आणि याच्यावरती ना एखादा ब्लॉक आहे, हा असा रेस्टला. इमॅजिन कर की अशा पद्धतीने ठेवलाय की तो रेस्ट वरती आहे, ठीक आहे ना, एखादं कॉइन असं काही म्हणू शकतो तुम्ही. तर बेटा लक्ष दे, हा जो इन्क्लाइंड सरफेस आहे बेटा, हा इन्क्लाइंड सरफेस आणि हा जो मास एम आहे एकामेकांवरती नॉर्मल रिएक्शन लावतील. हा जो सरफेस आहे याने ह्याच्यावरती लावलेली नॉर्मल रिएक्शन समजा याने, तर इक्वल अँड अपोजिट. हा जो मास एम आहे हा सरफेसला काय लावेल रे बच्चा? नॉर्मल रिएक्शन. आर यू अंडरस्टँडिंग? आय रिपीट, कोणतेही दोन सरफेसेस कॉन्टॅक्ट मध्ये असतील. समजा आता माझा हात आहे, हातावरती काय ठेवला मी? पेन. आता काय होईल? हात पेन वरती नॉर्मल रिएक्शन लावेल ज्याची वरती असेल, आणि पेन माझ्या हातावरती नॉर्मल रिएक्शन राहील जी खाली असेल. सो बच्चा, कोणतेही दोन सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर नॉर्मल रिएक्शन एन कशी? इक्वल आणि अपोजिट ऑन इच अदर. आता परफेक्ट आहे. ओके बेटा, बघ कोणते दोन सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर एन म्हणजे काय रे बच्चा? नॉर्मल रिएक्शन कशी? इक्वल अँड अपोजिट ऑन इच अदर. गेटिंग? बर. समजा सरफेस स्पिरिकल असेल तर काय? समजा समजा एखादा सरफेस असा आहे, एखादा सरफेस असा स्पिअर आहे आणि मग एखादा ब्लॉक ज्याचा मास एम तो इथे आहे, एखादा ब्लॉक ऑफ मास एम असा आहे. हा इमॅजिन कर. तर बेटा नॉर्मल रिएक्शन वेन द सरफेस इज स्पेरिकल, हे बघ बर का, हा जो स्पेरिकल सरफेस आहे हा ब्लॉक एम वरती नॉर्मल रिएक्शन अप्लाय करेल. बर, याच्यावरती सुद्धा नॉर्मल रिएक्शन अप्लाय करेल जी परपेंडिक्युलर असेल टू द सरफेस, आणि इट ऑलवेज पासेस थ्रू सेंटर. काय बेटा? इट ऑलवेज पासेस थ्रू सेंटर. मग काय लिहू? स्टार मार्क करून, फॉर स्पेरिकल सरफेस. बेटा जर का सरफेस स्पेरिकल आहे, स्पेरिकल सरफेस मी असली तो स्पेरिकल सरफेस, स्पेरिकल सरफेस applies n on object that passes through center, that passes through center. क्लियर आहे बेटा? ऑलवेज रिमेंबर, स्पेरिकल सरफेस असेल तर नॉर्मल रिएक्शन पासेस थ्रू सेंटर, इट इज अलॉंग द रेडियस. ठीक आहे, चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. बेटा नेक्स्ट कॉन्टॅक्ट फोर्स इज द टेन्शन फोर्स, जो आपण खूप वेळ वापरणार आहे. कुठे कुठे असेल? जिथे एखादी स्ट्रिंग असेल, एखादी चेन असेल, एखादा रॉड असेल, अशा ठिकाणी टेन्शन असेल, आहे की नाही? समजा तुमचं फॅन आहे, ब्लेड्स ऑफ द फॅन, तर ते काय? ते ब्लेड आहे, लाईक रॉड. त्याच्यामध्ये काय टेन्शन आहे? घड्याळाचे काटे घे, टिक 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 टिक, त्या काट्यामध्ये काय टेन्शन आहे की नाही? एखादी दोरी आहे, दोरीला दगड बांधलाय, त्या दोरीमध्ये काय टेन्शन आहे? आर यू अंडरस्टँडिंग? सोबतच्या स्ट्रिंग, चेन, रॉड यांच्यामध्ये काय असतं? टेन्शन. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं बेटा? फिजिक्स मध्ये ना टेन्शन टी इज ऑलवेज अवे फ्रॉम अ पॉइंट. ऑलवेज अवे फ्रॉम पॉइंट. टेन्शन हे नेहमी अवे दाखवा. कुठून? रिक्वायर्ड पॉइंट पासून. जो पॉइंट ऑब्जेक्ट असेल तुमचा, ठीक आहे ना, ऑब्जेक्ट पासून हवे, एखाद्या पॉइंट पासून हवे. तुम्हाला विचारलं टेन्शन कुठे? ऑलवेज से इट इज हवे. तुम्हाला टेन्शन आवडतं का? नाही, टेन्शन वॉज बी ऑलवेज अवे. सो फिजिक्स मध्ये टेन्शन इज ऑलवेज अवे. दुसरी गोष्ट बेटा, स्ट्रिंग जर का सेम असेल, ओके, स्ट्रिंग जर का सेम असेल तर टी टेन्शन सेम. आणि जर का स्ट्रिंग बदलली, आणि जर का स्ट्रिंग बेटा चेंज झाली, तर व्हॉट विल हॅपन? टेन्शन विल चेंज. ओके, टेन्शन टी विल चेंज. दिस इज समथिंग यू हॅव टू अंडरस्टँड. आता मी डायग्रामॅटिकली फील देतो की बाळा, सपोज इमॅजिन करू आपण, समजा चल हे बघ, हे बघ, हे बघ, एखादी दोरी आहे आणि या दोरीला हे मास लटकलंय, मास इज एम. ठीक आहे, मग आता एकच स्ट्रिंग आहे. ओके सर,
सो टेन्शन सेम असणार आहे स्ट्रिंग मध्ये बघ ना, इथपासून तर इथपर्यंत. मग आपल्याला जर का विचारलं पॉइंट, समजा मास एम आहे, ह्या मास एम वरती व्हॉट अबाउट टेन्शन इन द स्ट्रिंग, तर काय करायचं, इथून बघायचं आणि टेन्शन अवे दाखवायचे. असं बघ ना, मास पासनं अवे, मास पासनं अवे. समजा तुला विचारलं इथून टेन्शन किती आहे, ह्या पॉइंट पासनं, तू काय म्हणायचं, अवे. आर यू अंडरस्टँडिंग? टेन्शन इज सेम. समजा हे 5 न्यूटन, तेही 5 न्यूटन, फक्त ते वरून खाली, हे खालून वर. ऑब्जेक्ट पासनं पाहायचं आणि टेन्शन अवे दाखवायचं. क्लिअर आहे? सपोज बेटा, हे बघ, हे मास यम असं आहे, हा सरफेस आहे हॉरिझॉन्टल बरं का बेटा, आणि हे बघ हे मास यम, आणि समजा एका फोर्सने ओढलं, फोर्स लावून ते मास ओढलं असं, तर बेटा ह्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन विचारलं तर यम पासनं काय म्हणशील, टेन्शन इज अवे टी. आर यू अंडरस्टँडिंग? समजा एकच्या ऐवजी 2 मासेस आहे बच्चा, किती मास, 2 मास. समजा हे M1 आणि बघ हे M2 बरं का, आणि हे खेचलं आपण हे असं इकडं, फोर्सने खेचलं बाळा. ओके, आता बघ लक्ष दे. आता काय झालं रे, M1 पासून अलीकडे बघ ना, ही एक स्ट्रिंग आहे आणि या दोघांमध्ये एक स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग बदलली, टेन्शन बदललं. ह्या स्ट्रिंग मध्ये सगळीकडे टेन्शन सेम, ह्या स्ट्रिंग मध्ये सगळीकडे टेन्शन सेम, पण जे ह्या स्ट्रिंग मध्ये ते ह्या स्ट्रिंग मध्ये नसणार आहे, वेगळं वेगळं. बर, मग आता समजा M1, मी असं म्हटलं की हे टेन्शन काय बेटा, टी, बर का. आता बघ इथपासनं ह्या स्ट्रिंग मध्ये अवे, याला म्हणतो T2, अवे याला म्हणतो T2. समजा हे T1, नाव द्या, त्याने काय फरक नाही पडत. समजा हे T1, तर ह्या स्ट्रिंग मधलं वेगळं, ह्या स्ट्रिंग मधलं वेगळं. तू M1 पासून पाहिजे तर टेन्शन अवे, M2 पासून पाहिजे तर टेन्शन अवे. आर यू गेटिंग? टेन्शन इज द अवे फोर्स. क्लिअर आहे बेटा? टेन्शन इज ऑलवेज अवे. चला, इथपर्यंत कोणाला काही अडचण नाही. समजा अजून एखादी डायग्राम अशी काढली मी, हा एक सरफेस आहे, इथून सपोर्ट दिला, ह्या एक ब्लॉक आहे माझ्याकडे M1 बर का, आणि असा अजून एक ब्लॉक आहे इथं माझ्याकडे M2, आणि याला असं सपोर्ट आहे. झालं? व्हॉट आय एम सीइंग बच्चा, इथे एक स्ट्रिंग आहे, इथे एक स्ट्रिंग आहे, इथे एक स्ट्रिंग आहे, 3 डिफरंट स्ट्रिंग्स आर देअर. सो ह्या पॉइंट पासून बघ ना, टेन्शन इज अवे, काय म्हणू आपण, सपोज T1. इथून पण बघ ना, टेन्शन इज अवे T1. ह्या स्ट्रिंग मध्ये, अख्खा स्ट्रिंग मध्ये टेन्शन T1. समजा ह्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन T2, तर इथून पाहिले M1 पासून अवे, हे बघ T2, तिथून बघ अवे T2. ह्या स्ट्रिंग मध्ये, संपूर्ण स्ट्रिंग मध्ये टेन्शन T3, तू M2 आहे, M2 पासून काहीतरी असेल T3 अवे. ओके बच्चा, तिकडनं पाहशील तर बघ ना T3 अवे. स्ट्रिंग सेम, टेन्शन सेम, सेम सेम सेम. स्ट्रिंग चेंज, टेन्शन चेंज. कन्सेप्ट क्लिअर आहे? टेक द स्क्रीनशॉट. मला लक्ष दे, नेक्स्ट कॉन्सेप्ट इज फ्री बॉडी डायग्राम, FBD. नावातच आहे फ्री बॉडी, म्हणजे बॉडीला फ्री करा. कसं फ्री करा? तर बच्चा पहिला पॉइंट आहे, बॉडीला पॉइंट मास घे. काय घेशील बॉडीला? कन्सिडर बॉडी ॲज अ पॉइंट मास. सेकंड थिंग, शो ऑल द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी. नीट लक्षात ठेव, बॉडी वरती ऍक्ट होणारे फोर्सेस, बॉडीने ऍक्ट केलेले नाही. काय बोललो मी? फक्त बॉडीवर ऍक्ट होणारे F, म्हणजेच काय बच्चा, फोर्स दाखवा. फक्त बॉडीवर ऍक्ट होणारे, बॉडीने केलेले नाही. क्लिअर आहे? दिस इज समथिंग यू हॅव टू अंडरस्टँड. जसं आपण मगाशी एक असा इन्क्लाइंड सरफेस घेतला होता, हा, याच्यावरती असं एक मास दाखवलं होतं बेटा आपण M. आता बघा, हे जे मास M आहे बेटा, याच्यावरती एक वेट फोर्स ऍक्ट होईल ना, विच इज mg. हे बघ ना, त्या मासला खालून पृथ्वी खेचतीये, सो पृथ्वीने खेचले, बॉडीवरती ऍक्ट होणारा हा एक फोर्स झाला, वेट. बरोबर का नाही? बर, आता नीट आहे, हे मास ह्या इन्क्लाइंड सरफेस वरती नॉर्मल रिएक्शन लावेल, जे आपल्याला दाखवायचे. आपल्याला बॉडीवर ऍक्ट होणार, म्हणजे हे जे इन्क्लाइंड प्लेन आहे, ह्या M वरती एक फोर्स लावाल ना बाळा, नॉर्मल रिएक्शन. समजतंय? तो दाखवायचा. आता बघ, बॉडीला पॉइंट मास दाखवा. हा जो M आहे, हे बघ, त्याला काय दाखवला बच्चा, पॉइंट मास.
झालं. त्याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस, एक आहे बेटा वेट जो mg आहे, दुसरा कोण आहे रे बाळा, नॉर्मल रिॲक्शन. बस एवढे एवढे दोनच फोर्सेस दाखवायचे, विषय संपला. गेटिंग, टेक द स्क्रीनशॉट. ना समजा मी दुसरं एक्झाम्पल घेतो आणि तिथे एक पुली दाखवतो. हे बघ, समजा समजा ही पुली आहे लाईक दिस. ओके, आणि ह्या पुलीला इथे एक मास m1 आणि इथे एक मास m2 अटॅच्ड आहे. झालं. आणि ही पुली, हाऊ मेनी ऑब्जेक्ट्स आर देअर बच्चा, m1 m2 हे दोन मास आणि एक पुली. चला मग एक काम करू आता आपण, हा जो m1 मास आहे त्याला एक पॉइंट मास कन्सिडर करू. हे बघ m1. ओके बाळा, आता m1 वरती ऍक्ट होणारे फोर्सेस कोणते कोणते रे बेटा, एक म्हणजे याच्यावरती वेट ऍक्ट होईल ना, अरे येस और नो, पृथ्वी त्याला खाली ओढते का नाही, mg. सो हे बघ हा एक फोर्स विच इज mg. आता बघ ही जी पुली आहे, ही पुली पण त्या मासला वर ओढतीये ना, दोरीला ते मासला टाकलंय का नाही, हा. सो ती पुली त्या मासला वरती ओढतीये ना, सो एक टेन्शन वाला फोर्स फ्रॉम द मास हवे. ही पुली त्या मासला ओढतीये ना, सो टेन्शन टी. आता अख्ख्या स्ट्रिंग मध्ये बघ हे टेन्शन तर टीच राहील. आर यू अंडरस्टँडिंग? सो बच्चा बघा, टेन्शन टी ह्या याच्यासाठी सुद्धा सेम विषय होईल. आता लक्ष दे, टेन्शन टी इथे एक दाखवतो मी, याला बघ टेन्शन टी. झालं एमनचं क्लिअर, खालून पृथ्वीवरती आहे mg, हे टेन्शन ती दोरी पुलीवरती वर टेन्शन टी. सो एक खाली एक वरती एवढा. सर m2 च्या बाबतीत सेम सिच्युएशन, त्याचं मास अरे m1g तिथं बरं का, याचं मास m2 आणि ग्रॅव्हिटीची m2g, याचं वेट m2g, याला पण पुलीवरती ओढतीये. सो टेन्शन इन द स्ट्रिंग इज सेम. स्ट्रिंग एकच आहे ना ही, सो टेन्शन इज टी. सो आता ते जी m2 आहे m2, हे बघ त्याचं वेट m2g आणि त्याला वरती कोण ओढतंय बेटा, पुली, टेन्शन टी. झालं, दोनच तर फोर्स, याच्यावर दोन याच्यावर दोन. पुलीच्या बाबतीत काय, हे बघ बेटा, पुलीला पॉइंट मास घ्या, टचक नाव द्या पी. बेटा ही जी पुली आहे, पुलीला कोण ओढतंय बघ वरती, स्ट्रिंग वरून एक सपोर्ट पुलीला ओढतोय. सो पुलीवरती वरचा एक फोर्स टेन्शन, पण तू काय करशील बाळा, यानुसार टी लिहिशील नाही ना, इथं टी म्हटलंय ना, याचं नाव दुसरं देऊ ना आपण, T1. सो पुलीला वरून सपोर्ट ओढतोय T1. बर आता लक्ष दे बच्चा, ही जी पुली आहे, पुलीला हे दोघं पण ओढतायत ना खाली, हा याला ओढतोय, हा पण ओढतोय. सो बच्चा हे टेन्शन टी, हे टेन्शन टी. अरे क्लिअर आहे ना, स्ट्रिंग सेम तर टेन्शन सेम. हे बघ ना, हा याला ओढतोय, हे पण याला ओढतोय. सो पुलीला हे दोघं खाली ओढतायत विथ द टेन्शन टी. सो बच्चा आय वुड लाईक टू शो द टेन्शन टी अँड टेन्शन टी. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? ठीक आहे, स्क्रीनशॉट घे. सो बच्चा नेक्स्ट टॉपिक इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. नववीपासून आपण पाठ केलाय, एव्हरी इनॅनिमेट ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू बी इन द स्टेट ऑफ रेस्ट अँड ऑल अँड ऑल. ठीक आहे ना बेटा, आज आपल्याला याचा अर्थ नीट समजून घ्यायचा आहे. एव्हरी इनॅनिमेट म्हणजे निर्जीव, निर्जीव वस्तू. ओके, सजीव वस्तूंसाठी ते काही ऍप्लिकेबल नाही. कंटिन्यूज टू बी इन अ स्टेट ऑफ रेस्ट, मी रेस्टला अंडरलाईन करतो बच्चा, ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. म्हणजे काय, युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. ओके, हे बघ, युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन, हे संपूर्ण महत्वाचं आहे. अनलेस इट इज ऍक्टेड अपॉन बाय एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. म्हणजे न्यूटनने पहिला लॉ असा बनवला, कुठल्याही ऑब्जेक्टला धक्का लावल्याशिवाय तो हलू शकत नाही, आणि जर का पळत असेल तर धक्का लावल्याशिवाय तो थांबू शकत नाही. सिंपल आहे. असं काही झालं का, घरातली एखादा ऑब्जेक्ट आहे, पुस्तक आहे, मस्तपैकी मनाने चालायला लागलं नाही, तुम्ही फोर्स लावल्याशिवाय ऑब्जेक्ट हलू शकत नाही. आणि एखादा ऑब्जेक्ट पळत असेल तर फोर्स लावल्याशिवाय तो थांबू शकत नाही. तर बेटा याचा अर्थ ऍक्च्युअल मध्ये असा आहे की बेटा, नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी इज झिरो. एफ नेट इज झिरो, विच इम्प्लाइज बेटा नेट ऍक्सलरेशन ऑन द बॉडी इज झिरो. एखाद्या बॉडीवरचा नेट फोर्स झिरो आहे किंवा नेट ऍक्सलरेशन झिरो आहे. चा अर्थ असा आहे बेटा, सिस्टम इज इन इक्विलिब्रियम. नीट आहे का, सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये, सिस्टम
इक्विलिब्रियम. नेट फोर्स ऑन द बॉडी 0 म्हणजे सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आहे. जसं तुम्ही बाजारात गेले 1 किलो बटाटे घेतले, इथे 1 किलो बटाटे, इथे 1 किलोचं माप आहे, सिस्टम बॅलन्स झाली. सो इक्विलिब्रियम चाच अर्थ कसा बेटा? सिस्टम इज बॅलन्स्ड. इक्विलिब्रियमचाच अर्थ काय? सिस्टम कशी आहे? बॅलन्स्ड. म्हणजेच ती इक्विलिब्रियम मध्ये. म्हणजेच काय बच्चा? F1 अधिक F2 अधिक F3 टुक 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 टुक. F नेट 0 म्हणजेच काय? सगळ्या फोर्सेसची बेरीज काय रे बाळा? 0. मग आता बेटा एक्स आणि वाय ऍक्सिस किंवा झेड ऍक्सिस तुम्ही म्हणजे प्लेन कन्सिडर केलं तर एक्स वाय असं घेतो आपण. स्पेस असेल तर 3D डायग्राम, ठीक आहे ना? सो बेटा हिअर वी आर लर्निंग मोशन इन अ प्लेन, राईट? सो दॅट अकॉर्डन्स आय वुड लाईक टू राईट की बच्चा फोर्स इन द एक्स डायरेक्शन इज 0 किंवा सम ऑफ फोर्सेस इन द एक्स डायरेक्शन इज 0 and sum of the forces in y direction is 0. म्हणजे हॉरिझॉन्टली सगळ्यांची बेरीज 0, व्हर्टिकली सगळ्यांची बेरीज 0. दिस वे कुठल्याही एका डायरेक्शन मध्ये सम ऑफ ऑल द फोर्सेस इज 0. हे अशा पद्धतीने आपण मिनिंग डिराईव्ह केला. आर यू अंडरस्टँडिंग? आता लक्ष दे बेटा. सो न्यूटनच्या फर्स्ट लॉचं म्हणणं असं आहे की रेस्ट वाली बॉडी रेस्ट मध्येच राहिली पाहिजे, बरं का? आणि जर का ती समजा मोशन मध्ये असेल तर ती मोशन मध्येच असली पाहिजे. ओके, मोशन मध्येच राहिली पाहिजे विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. चा अर्थ काय बेटा? चा अर्थ काय? व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे तर तिला मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आहे ना. अरे येस ऑर नो बच्चा? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. मॅग्निट्यूड काय असतं बच्चा? तिचं स्पीड. अरे व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काय? स्पीड. ओके, स्पीड सेम आणि डायरेक्शन आल्सो सेम. म्हणजेच ऍक्सलरेशन इज ऍक्टिंग ऑन द बॉडी विच इज 0. अरे बघ ना, ऍक्सलरेट केली तर तिचं ते ऍक्सलरेशन वाढेल ना बॉडीचं, किंवा डिझलरेट केली तर कमी होईल. स्पीड वाढवायचं पण नाही कमी पण नाही करायचा. सो कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. आर यू अंडरस्टँडिंग? मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ द थिंग्स मस्ट बी सेम. टेक द स्क्रीनशॉट. So beta, let's solve numerical solving from basic to advanced. Find tension in both the strings. आणि अशी डायग्राम दिली मला. एक सपोर्ट आहे, त्याला 2 किलोचं मास लटकलंय, त्या 2 किलोला 5 किलोचं मास लटकलंय. सो 1 किलोचं 2 किलोचं मास आहे, 5 किलोचं मास आहे. बेटा हे बघ, ही एक स्ट्रिंग आहे, ही एक स्ट्रिंग आहे. ह्या स्ट्रिंग मध्ये सगळीकडे टेन्शन सेम, ह्या स्ट्रिंग मध्ये सगळीकडे टेन्शन सेम, पण दोघांमधलं टेन्शन वेगळं वेगळं. इथपर्यंत मी आलो. चला आता आपण 2 किलो चा जो मास आहे बेटा, हे बघ सोल्युशन, त्याचा एफबीडी हे बघ बेटा, ते जे 2 kg आहे ना, त्याचा एफबीडी बॉडीवर 2 kg वर ऍक्ट होणारे फोर्स. एकदा हा घेतो, 5 kg वाला घेतो, नंतर 2 kg वाला घेऊ आपण, टेन्शन घेऊ नका. बघ हा 5 किलो, 5 किलोवर कोणते कोणते फोर्स ऍक्ट होत आहेत रे बाळा? एक म्हणजे ग्रॅव्हिटी, ओढतीये खाली, आणि ती असते त्याचं वेट विच इज mg. म्हणजे बेटा 5 गुणिले g, नीट लक्ष दे, 5g. 5G नेटवर्क नाही, 5 त्याचं मास आणि g ऍक्सेस न्यू ग्रॅव्हिटी 5G झालं. दुसरी गोष्ट म्हणजे बघ, याला स्ट्रिंग ओढतीये. नीट ऐक, ऑब्जेक्टला कोणी कोणी फोर्स लावले? एक म्हणजे पृथ्वीने ओढलं खाली mg, याला स्ट्रिंगने ओढलं बघ असं, म्हणून तर लटकले ना ते, स्ट्रिंगने ओढलं म्हणून तर इक्विलिब्रियम आहे ना, राईट? सो याला ओढलंय तर मी असं म्हणू का टेन्शन? हे बघ ना, याला ओढला गेला ना हा, सो मी असं म्हणू बच्चा टेन्शन T1. सो हे दोनच फोर्स याच्यावरती आहेत. हे बघ, एक खाली दाखवतो मी 5G त्याचं वेट, बरं का, आणि वरती ओढला गेलाय बाय टेन्शन T1 इन द स्ट्रिंग, ठीक आहे ना, T1 बोललो मी. चला आता वरती 2 किलोचं फ्री बॉडी डायग्राम, एफबीडी. हे बघा 2 किलो इथं मिळतं बघ, 2 kg वाली बॉडीला पॉइंट मास म्हटलं मी. ह्या 2 kg वरती कोणते कोणते फोर्सेस आहेत बेटा? नीट बघ, वरती त्याला स्ट्रिंगने ओढलंय की नाही? सो बेटा हे बघ, स्ट्रिंगने ओढलंय तर टेन्शन T2 लिहितो, कारण T1 वापरलंय ना मी, T2. सो बच्चा हे बघ, टेन्शन T2 क्लिअर आहे. वरती खाली काय काय रे बाळा? लक्ष द्या आता. हा जो 2 kg आहे त्याचं स्वतःच एक वेट असेल ना, mg, विच मीन्स 2g. अरे सॉर नो बच्चा, 2 into g, I will write 2 into g, 2g.
त्याचं वेट 2g. आता दुसरी गोष्ट, याला हे 5 किलो लटकले ना, सो 5 किलो पण त्याला ओढणार आहे ना, ह्या 2 किलो वरती लोड वाढणार आहे ना बेटा. एक तर त्याचं वेट आणि हा 5 किलो पण त्याला लटकलाय मस्त पैकी. सो याने त्याला ओढलंय का नाही. सो कशाने ओढलंय? बाय टेन्शन, आहे का नाही. टेन्शन इन द स्ट्रिंग इज T1 बघ ना, खालून वरती T1 वरून खाली T1, स्ट्रिंग इज सेम, टेन्शन इज सेम. हा, सो याला खालच्याने ओढलं म्हणून तो एक T1 आला. आता लक्षात बेटा, ह्या 2 किलो वरती, जसं 5 किलो वरती 2 फोर्स, ह्या 2 किलो वरती 3, एक वरून 2 खाली. कळलं? बर, आता सिस्टम इक्विलिब्रियम आहे, बॅलन्स्ड आहे. बॅलन्स आहे एकदम मस्त, हॅपी. बर, मग आता बघ, बॅलन्स एका डायरेक्शन मध्ये, वरती T1 खाली 5G, बॅलन्स होईल. सोबतच्या T1 विल बी 5G. बेटा जी ची व्हॅल्यू किती असते? 9.8. आपण घेतो 10, 10 किती झाले रे? 50 न्यूटन. आला T1. फाईन टेन्शन इन द बोथ द स्ट्रिंग. हे किती आलं? 50. चला आता इथं बघ, T2 आणि खालचे दोघं बॅलन्सिंग मध्ये कसं, एक जण वरती आणि खालचे दोघं बॅलन्स करतायत ना. जसं रस्सी केस मध्ये ही साईड ओढते, इकडे ही साईड ओढते, बॅलन्सिंग होतं का नाही इकडचे आणि इकडचे. तसं वरचा एक जण, हे बघ, वरचा एक जण आणि खालचे दोघं जण बॅलन्स्ड. सो वरच्या एकाने खालच्या दोघांना बॅलन्स केलं. म्हणजेच बच्चा T2 इज इक्वल टू 2G अधिक T1, आहे की नाही, या दोघांची बेरीज. T1 मला माहिती आहे बाळा 50. सो 2 इंटू जी किती आहे बाळा? 10 अधिक हा किती आहे? 50. 10 गुणिले 2 20 अधिक 50 किती झाला रे बेटा? 70 न्यूटन. सो T2 70. T2 T1 पेक्षा मोठा आहे. कशामुळे? याच्यावरती दोघा जणांचा लोड आहे ना, डबल लोड आहे. दॅट्स वाय. स्क्रीनशॉट घे. हा, सो बाळा दुसरा क्वेश्चन, फाइंड टेन्शन इन बोथ द स्ट्रिंग्स. आणि अशी डायग्राम दिल्यात आपल्याला. 5 किलो मासला इक्विलिब्रियम मध्ये सिस्टम कशी, एक ही स्ट्रिंग आहे आणि एक ही स्ट्रिंग आहे, त्या दोघांमधलं टेन्शन काढायचं मला, बरोबर. समजा आता बघा, ही जी स्ट्रिंग आहे हिच्यामधलं टेन्शन T1 असेल, तर इथं ऑब्जेक्ट किती रे बेटा? एकच तर आहे, 5 किलो वाला. त्याची फ्री बॉडी डायग्राम काढू आपण. हे बघ मस्त पैकी स्टेप बाय स्टेप. चला, तो 5 किलो जो आहे ना बेटा, हे बघा 5 kg वाला. ओके, ह्याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस कोणते कोणते? ह्या 5 किलो ब्लॉकला ती दोरी उडतीये स्वतःकडे, आहे की नाही. सो या हा खेचला गेला बाय द टेन्शन इन द स्ट्रिंग. मी असं म्हणू का T1? हे बघ ना, हा खेचला गेला बाय द टेन्शन T1. आर यू अंडरस्टँडिंग? बर, याचं स्वतःच एक वेट पण असेल ना बेटा, 5 इंटू जी. अरे सॉर नो, 5G. सो वेट फोर्स हे बघा 5G. ओके, बर, हा बघ ना, ह्या सपोर्ट कडनं पण ओढला गेला ना, ह्या सपोर्ट कडनं ओढला गेला. मी म्हणू का बेटा, हे टेन्शन इज सपोज T2. क्लिअर आहे? म्हणजे 5 किलोवर आणखी एक फोर्स ऍक्ट होतोय, विच इज T2. हे बघा, आय रिपीट, ह्या दोरीने त्याला ओढलं, सो तो तिरका एक फोर्स T1. त्या दोरीने ओढलं T2, आणि याचा एक वेट, सेल्फ वेट 5G, जो खाली आहे. सिस्टम बॅलन्स्ड की नाही? येस सर, सिस्टम इज बॅलन्स्ड. चा अर्थ काय झाला रे बेटा? हॉरिझॉन्टल फोर्सेस आणि व्हर्टिकल फोर्सेस मस्ट बॅलन्स वन अनदर. चा अर्थ असा आहे, मी थोडी मोठी डायग्राम काढतो. ही मोठी डायग्राम काढतो बेटा. हे बघ, इकडनं ओढलंय बाय टेन्शन T1, हा इकडनं पण ओढला गेला T2, त्याचं सेल्फ वेट 5G. ओके, हे बघ 5 किलोचा ब्लॉक. क्लिअर आहे बेटा डायग्राम? बर, आता यांनी हा अँगल 37 डिग्री दिला. क्लिअर आहे? म्हणजे बेटा मी असं म्हणू का, अल्टरनेट अँगल विथ व्हर्टिकल ऑल्सो 37. बेटा कळतंय की नाही? तुम्ही अगोदर क्वेश्चनचा स्क्रीनशॉट काढून घेत जा बरं का त्यासाठी. हा पण अँगल 37 होईल का नाही बेटा? अल्टरनेट अँगल, अँगल बिटवीन टू पॅरलल लाईन्स. मग बच्चा मला सांग, ह्या T1 ला रिझॉल्व्ह करावं लागेल. रिझॉल्युशन ऑफ वेक्टरची कन्सेप्ट आठवा. हे बघ, हा अँगल 37 डिग्री. क्लिअर आहे बेटा? रिझोल्युशन हे बघ, T1 चा ऍडजस्टंट वाला कॉस, म्हणजे T1 कॉस 37. हा काय आला बच्चा? T1 कॉस 37. आणि मग हा काय? T1 साइन 37. क्लिअर आहे? ओके सर, झालं. आता बघ, फोर्सेस इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन विल बॅलन्स वन अनदर, है की नाही. हे बघ, सम ऑफ द फोर्सेस
इन एक्स डायरेक्शन इज 0. म्हणजे काय रे बाळा, हे बघ ना, इकडनं T1 साइन 37 विल बॅलन्स T2. बघ ना, लेफ्ट आणि राईट रस्सी खेच सारखं. ओके, T1 साइन 37, T1 साइन 37 कोणाला बॅलन्स करेल बच्चा? T2 ला, है की नाही? हॉरिझॉन्टली इथनं इकडचे तिकडच्यांना बॅलन्स करतात. बर, आता तुझ्या मनात प्रश्न पडला असेल, सर साइन 37 कसा काढायचा? मी तुला बोललो होतो की स्टँडर्ड एक ट्रायंगल आहे ना, हा पाठ पाहिजे बेटा आपल्याला. इथं काढतोय बघ, हे बघ, हा ट्रायंगल आपण पाठ करायचा आहे. सो मेनी टाइम्स आय हॅव टोल्ड यू. हे बघ, हा 37 डिग्री, मग हा किती रे बेटा? 53 डिग्री. 3 4 5, सगळ्यात मोठी साईड काय असते? 5. छोट्या अँगल समोरची छोटी, मोठ्या समोरची मोठी. 3 आणि 4 पैकी एक जण 4, एक जण 3. बघ, छोट्या समोरची छोटी, मोठ्या समोरची मोठी. डन झालं. मग आता इथे बेटा साइन 37 कसा काढू? हे बघ ना, साइन 37 काय असणार आहे? अपोजिट अपॉन हायपो म्हणजे 3/5. सो बच्चा T1 इंटू 3/5 इज इक्वल टू T2. झालं. आता T1 किंवा T2 एक जण माहित पाहिजे, म्हणजे दुसरा नाही. बर, मग आता आपण दुसरं हे करू. याला असंच ठेवतो मी, याला म्हणतो इक्वेशन नंबर फर्स्ट. बेटा समेशन ऑफ ऑल द फोर्सेस इन द वाय डायरेक्शन इज 0. हे अप्लाय करू आता आपण. म्हणजे काय बेटा, इथून वरचे फोर्स खालच्यांना बॅलन्स करतात, वरती एकच जण आहे हा T1 cos 37, जो कोणाला बॅलन्स करेल? 5G ला. सो बच्चा आय विल राईट T1 cos 37 विल बॅलन्स 5G. मग T1 cos 37 ह्या डायग्राम मध्ये ऍडजस्टंट अपॉन हायपो, ऍडजस्टंट कोण आहे बघ ना, 4 अपॉन हायपो इज 5. सो 4 अपॉन 5 इज 5 इंटू जी ची व्हॅल्यू किती रे बाळा? 10. झालं. आता इथून आपल्याला T1 भेटेल ना, कसा भेटेल? इथं कंटिन्यू करतो हा बेटा, मी इथं कंटिन्यू करतोय बघ. सो T1 इज इक्वल टू 5 गुणिले 10, एक काम करू, 5 इंटू 10 इंटू 5 अपॉन 4. बघ ना, 5 इंटू 10 भागिले 5 गुणिले आणि वरचा 4 खाली गेला. ठीक आहे, विच इज इक्वल टू 10 म्हणजे बे पंचे 10, बेजुने 4. सो 5 5 25, 5 125 अपॉन 2. एक काम करू, 125 अपॉन 2 टाकू T1 ला. चल एक काम करू, व्हॅल्यूज टाकू. किती? बेसक 12 बेजुने 4.5 न्यूटन. क्लिअर आहे बच्चा? T1 आला. आता मला T2 काढायचा. सो उचला T1 ला आणि 1 मध्ये टाका. पुट इन 1. मग बेटा मी इथं कंटिन्यू करतो. ओके, हे इथं कंटिन्यू करतो आता. T1 ला टाक 62.5 इंटू 3/5 विल बी युअर T2. चला 5 ने याला भाग दे. 5 1 5, 5 दुने 10, 5 5 25 गुणिले 3 विल बी युअर T2. सो बच्चा T2 विल बी 1.7 गेटिंग 37.5 न्यूटन. चला स्क्रीनशॉट घ्या. चल बाळा पुढचा, फाइंड टेन्शन इन बोथ द स्ट्रिंग्स. पुन्हा एकदा आता अशी डायग्राम आहे, दोन्ही मधलं टेन्शन काढायचे. सेम कन्सेप्ट, सिस्टम इज इन द इक्विलिब्रियम. मस्तपैकी असं सपोर्ट आहे, दोन स्ट्रिंग्स ला हे मास लटकलंय विच इज √2 kg. ठीक आहे ना. क्वेश्चनचा स्क्रीनशॉट काढून घेत जा. आता सुरू सोल्युशन. काय करू बाळा, सगळ्यात अगोदर काढायचा FBD, फ्री बॉडी डायग्राम. बॉडीला मस्तपैकी मोकळं करा. √2 kg आहे ना बच्चा, हे बघ इथं घे, हे बघ, हे √2 kg. वरती सगळ्यात अगोदर सेल्फ वेट जे ऍक्ट होतं खाली, त्याचं मास किती आहे बच्चा? √2 आणि ऍक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी g. झालं. आता बघ, त्याला ही स्ट्रिंग अशी ओढतीये आणि ही स्ट्रिंग सुद्धा अशी ओढतीये, राईट. एक अशी ओढतीये, एक अशी ओढतीये. सो त्याच्यावरती ऍक्ट होणारे 3 फोर्स झाले. सेल्फ वेट पृथ्वी ओढतीये आणि दोघांनी ओढलं तिकडे, राईट. सो बच्चा एक स्ट्रिंग इकडे ओढतीये आणि एक स्ट्रिंग इकडे ओढतीये. सो इथल्या टेन्शनला T1, याला T2 म्हणू आपण, राईट. हे बघ ना बेटा, T1 आणि हे T2. क्लिअर आहे? बर, आता मला सांग बाळा, हा अँगल 30 आहे, हा अँगल टचक 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 30 आहे, बरोबर. हे बघा, दे हॅव प्रोव्हाइडेड, बरं का. आणि हा अँगल 60 आहे, बघ ना, दिलाय त्यांनी.
क्लिअर आहे बेटा? बर, मग आता रिझॉल्व्ह कर ना. T1 चा इकडे कोण होईल रे बेटा? ऍडजस्टंट म्हणजेच कॉस. सो T1 कॉस 30. T2 चा बघ ना ऍडजस्टंट काय होईल बाळा? T2 कॉस 60. झालं बेटा. जर का हा T1 कॉस येत आहे बघ ना वर्टिकल, T1 साइन. क्लिअर आहे ना बच्चा? सो T1 साइन किती रे बाळा? 30 डिग्री. T1 साइन 30 डिग्री. हे बघ हा T2 चा, इकडे T2 कॉस तर इकडे T2 साइन, अँगल 60. हे बघ परत सांगतो, टेन्शन घेऊ नका. बघ मी ट्रिक खूप वेळा सांगितली, सिंपल आहे. रिझॉल्व्ह करताना काय करायचं? अँगल कुठे पाहिजे त्याला चिटकलेला जो आहे ना कंपोनंट तो कॉस, संपलं. मोरेला साइन. आता बघ ना T2 चा चिटकलेला कॉस, T2 कॉस. हे बघ T1 चा चिटकलेला T1 कॉस आणि उरलेला साइन, दोघांची साइन वरती आले. ओके बच्चा, तुला आता एक गोष्ट माहिती आहे, समेशन ऑफ ऑल द फोर्सेस इन द एक्स डायरेक्शन इज 0. सो हॉरिझॉन्टली, हॉरिझॉन्टली हे बघ इकडे कोण आहे? T1 cos 30. तिकडे कोण आहे? T2 cos 60. सो बच्चा T1 cos 30 is T2 cos 60. आता cos 30 आपल्याला माहिती आहे √3/2. बर T2 इंटू cos 60 आपल्याला माहिती आहे बच्चा 1/2. डिस्काउंट खालचा 2 कॅन्सल. ओके सो √3 किंवा T1 √3 इज उरला काय? T2. याला काय म्हणतो मी? इक्वेशन नंबर 1. चला आता समेशन ऑफ फोर्सेस इन द वाय डायरेक्शन इज 0. अप्लाय करा, हे की नाही? वरचे खालच्यांना बॅलन्स करतील. वरचे दोघ आहेत ते एकट्या √2g ला बॅलन्स करतील. म्हणजेच काय रे बाळा? T1 साइन 30 प्लस T2 साइन 60 कोणाला बॅलन्स करतील बच्चा? √2g ला. बर साइन 30 आपल्याला माहिती आहे काय रे बेटा? 1/2. बर साइन 60 आपल्याला माहिती आहे √3/2 आणि √2 इंटू छोटा जी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विच इज 10. ठीक आहे, इथं सिम्प्लिफाय करतो. ठीक आहे, इथं सिम्प्लिफाय करतो बेटा मी. बर T1 इंटू 1/2 प्लस दिस. एक काम करू, 2 ने मल्टिप्लाय करू थ्रू आउट. हे बघ लिहितो, घाबरू नको. मल्टिप्लाय थ्रू आउट बाय 2. मग काय होईल रे? 2 ने गुणलं खालचा 2 गायब, उरला काय? T1 खालचा 2 गायब प्लस T2 √3. पुढे बघ 2 ने गुणलं काय होईल? 20 √3. आपलं 20 √2 तसाच 2 गुणिले 10 काय झालं बेटा? 20 झालं. इथं बघ ना T1 √3 इज T2. मग एक काम करूया आपण, T2 ला उचलून टाकून देऊ इथं. सो बच्चा T1 प्लस T2 ला उचल T1 √3. T1 √3 हा कोण आहे? T2. हे बघ इथं ऑलरेडी कोण आहे बच्चा? जसं तसा √3 इज इक्वल टू 20 √2. कुठून आलं रे बाळा हे? फ्रॉम 1. कुठून आलं? फ्रॉम 1. हे काय T2 ला उचलला T1 √3 आणि इथं टाकून दिला. सोडव आता. T1 प्लस √3 किती झाला बच्चा? 3. सो 3T1 इज 20 √2. 3 आणि 1 किती झाले रे बाळा? 4T1 20 √2. 4 25. सो T1 इज 5 √2 न्यूटन. √2 ला 1.414 टाकलं तरी चालतो सध्या, असाच ठेव, काही अडचण नाही. झालं. T1 आला, मग आता T2 निघल. ओके सो देअरफॉर बेटा T2 विल बी T1 किती रे? 5 √2 इंटू √3 म्हणजेच 5 रूट मध्ये 3 दुने 6 न्यूटन. So in this way we have calculated T1 and T2. Get screenshot. So बाळा हा जो क्वेश्चन आहे हा कन्सेप्ट बिल्डर क्वेश्चन आहे. कसा? कन्सेप्ट बिल्डर क्वेश्चन. आठवा मोशन ऑन द प्रोजेक्टाइल मोशन ऑन द इनक्लाइन प्लेन घेतला होता आपण, आठवतंय? त्या टाइपचा क्वेश्चन आहे. आता इन्क्लाइन प्लेन असेल त्यावरती हे मास यम आहे, त्याला दोरीने खेचलंय असं आहे की नाही, आणि ते बॅलन्स्ड इक्विलिब्रियम मध्ये येते.
मग आता बेटा ह्या केसमध्ये काय करणार मी सोल्युशन हा कन्सेप्ट बिल्ड करायचे आपल्याला तो जो मास यम आहे ना बाळा मी त्या मास यमचा फ्री बॉडी डायग्राम घेतोय बघ मास मास यम त्याच्यावरती ऍक्ट होणार सगळ्यात पहिलं काय असणार आहे रे बच्चा सेल्फ वेट एम जी येस ऑर नो हे बघितलं दाखवतो एम जी बर हा पहिला फोर्स आता हा जो सरफेस आहे ज्याच्यावरती तो टेकलेला आहे सरफेस त्याच्यावरती काय लावणार आहे बच्चा नॉर्मल रिॲक्शन येस ऑर नो सो तिरकी त्याच्यावरती काय लागणार आहे बेटा त्याच्यावरती लागणार आहे नॉर्मल रिॲक्शन आता त्या स्ट्रिंगने पण त्याला ओढलंय की नाही तिकडे बघ बेटा लक्ष दे सो स्ट्रिंग ने त्याला तिकडे ओढलंय सो टेन्शन T1 किंवा टी लिहा नुसतं टी लिहितो मी ओके सो हे बघ टेन्शन टी झालं आता प्रॉब्लेम इथे असा आहे याला नॉर्मली सुद्धा आपण सोडू शकतो परंतु नेहमी काय करायचंय इन्क्लाइन प्लेन वाल्या सम मध्ये अलॉंग द इन्क्लाइन एक्स ऍक्सिस घ्या त्याला परपेंडिक्युलर टू वाय ऍक्सिस घ्या ही एक सवय लावा नेहमी नेहमी काय करा अलॉंग इन्क्लाइंड एक्स ऍक्सिस घ्या जी सवय आपल्याला ऑलरेडी होती आणि परपेंडिक्युलर टू इन्क्लाइंड काय करा वाय ऍक्सिस घ्या हे आपण करतोय फॉर सिम्प्लिफिकेशन दॅट्स वाय मी आता याला पुसतो आणि काय करतो बेटा बघ लक्ष दे हे जे वेट mg आहे हे जे वेट mg आहे तर अलॉंग द इन्क्लाइन आणि परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन हे बघ अलॉंग द इन्क्लाइन तुझं जे वेट mg आहे त्याचा एक कंपोनंट हा राहील आणि त्याला परपेंडिक्युलर एक कंपोनंट हा राहील फक्त कॉन्सन्ट्रेट कर नीट ऐक त्याची mg एकटच खाली आहे सिम्प्लिफिकेशन साठी किती पण चांगले समजू दे आपल्याला काय करायचंय याला एक्स ऍक्सिस आणि याला परपेंडिक्युलर वाय ऍक्सिस असं करायचंय सो दॅट्स वाय काय केलं बेटा आपण दॅट्स वाय व्हॉट वी डीड की आपण तो जो वेट आहे त्याचा एक कंपोनंट अलॉंग इन्क्लाइन आणि एक कंपोनंट हा असा घेतला आता तुला माहितीये हे बघ हा अँगल 90 हा थीटा हे बघ हा 90 मायनस थीटा अरे बघ ना राव हा 90 त्या दोघांची बेरीज 90 हा थीटा तर हे बघ हा कोपऱ्यातला 90 मायनस थीटा आणि मग उरलेला काय रे बच्चा थीटा आता काय आलं अरे हे दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर आहे ना हा 90 मायनस थीटा बघ हा थीटा आता बघ चा चिटकलेला कंपोनंट कॉस म्हणजेच हा काय झाला रे बच्चा mg कॉस थीटा आणि हा काय झाला रे इकडचा mg साइन थीटा कळलं आता हे जे इन्क्लाइंड आहे याला एक ऍक्सिस हॉरिझॉन्टल कन्सिडर कर ना याला जर का हॉरिझॉन्टल कन्सिडर केलं ना बेटा तू बरं का तर काय होईल हे असं केलं ना आपण हे बघ इथं काय होईल बच्चा एम जी साइन थिटा आहे की नाही हे बघ नॉर्मल रिएक्शन तिरकी होती सरफेसला परपेंडिक्युलर हे असं झालं ना नॉर्मल रिएक्शन अशी होईल ना नाही का आलं पुन्हा सांगतो घाबरू नको हे बघ हा जो तिरका सरफेस आहे याला असा केला तर ती नॉर्मल रिएक्शन अशी होईल ना इकडे बघ ना सरफेस असा आहे नॉर्मल रिएक्शन जर अशी आहे सरफेस जर असा केला हॉरिझॉन्टल तर नॉर्मल रिएक्शन व्हर्टिकल होईल ना अरे कळलं का नाही नॉर्मल रिएक्शन उभी झाली आता बर हे टेन्शन तिकडे तिरकं बघायला खाली घेतलं तर टेन्शन पण काय होईल ह्या डायरेक्शन मध्ये होईल ना इकडं अरे आर यू अंडरस्टँडिंग हे बघ टेन्शन क्लिअर आहे बेटा मग आता काय राहिलं mg cos θ आहे काय एन क्लाइंटला परपेंडिक्युलर हे असं केलं तर mg cos θ असा आला सध्या तिरका दिसतो तुला असं केलं बरोबर खाली येईल सो mg cos θ बघ बरं आता किती सोपं झालं आहे की नाही मग आता सम ऑफ द फोर्सेस एक्स डायरेक्शन मध्ये 0 चला हॉरिझॉन्टली बघ ना हा mg sin θ टी ला बॅलन्स करील सो बच्चा टी इज mg sin θ ते बोलले होते ना फाइंड टेन्शन इन द स्ट्रिंग आलं बर समेशन ऑफ द फोर्सेस इन द वाय डायरेक्शन 0 म्हणजे काय रे बच्चा नॉर्मल रिएक्शन mg cos θ ला बॅलन्स करील सो n इज mg cos θ नॉर्मल रिएक्शन ऑन द मास m इट इज डन आता एक गोष्ट अजून एक नेहमी लक्षात ठेवायची आतापर्यंत सगळ्यात समज तुम्ही ऑब्झर्व केलं असेल हे स्ट्रक्चर होतं जाणार तर अलॉंग द इन्क्लाइन साइन वाला कंपोनंट येतो परपेंडिक्युलर टू इन्क्लाइन कॉस वाला कंपोनंट येतो हे थोडंसं डोक्यात ठेवायचं चांगल्या लेवलच्या सम साठी स्क्रीनशॉट घ्या सो बाळा नंबर 5 इफ द सिस्टम इज इन द इक्विलिब्रियम फाइंड थीटा टी आणि एन
सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे, त्याशिवाय तो पहिला लॉ होतच नाही. थीटा, टी आणि एन या तिन्ही गोष्टी काढायच्या. ठीक आहे बेटा, चलो शुरू किया जाए. मग आता ह्या हा एक इन्क्लाइंड सरफेस आहे, इथे एक पुली आहे, यु नो. आता बघ स्ट्रिंग तर सेम आहे, कारण की पुलीवर गेली ना, स्ट्रिंग सेम आहे, सो टेन्शन विल बी सेम. ठीक आहे, अच्छा. मग बेटा एकदा हा जो 5 kg वाला आहे, ओके, ह्या 5 kg वाल्याचा फ्री बॉडी डायग्राम आपण काढू. ओके, मग आता हा जो 5 kg वाला आहे ना बेटा, त्याच्यावरचं जे वेट असणार आहे ते असणार आहे 5 गुणिले ऍक्सलरेशन टू ग्रॅव्हिटीची. आणि मी तुम्हाला काय शिकवलंय, इन्क्लाइन प्लेन असेल तर काय करायचं, रिझॉल्व्ह करायचं. याला काय करायचं बच्चा, रिझॉल्व्ह करायचं. सो एक कंपोनंट हे बघ अलॉंग द प्लेन आणि दुसरा कंपोनंट परपेंडिक्युलर टू द प्लेन. क्लिअर आहे बेटा, ठीक आहे ना. मग आता बघ हा थीटा, हा 90, हा 90 मायनस थीटा, बघ हा थीटा. हा जॉमेट्री मध्ये फसायचं नाही फालतू. चलो सो बच्चा हा कंपोनंट काय झाला रे, 5G. अरे बघ ना चिटकलेला आहे ना ऍडजस्टंट कॉस थीटा, आणि हा वाला 5G साइन थीटा झालं. बर 3 kg तर काही टेन्शनच नाही, सरळ सरळ खाली काय होईल बेटा, 3 इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. बर हा 5 किलो आहे, त्याला ती पुली ओढतीये ना तिकडं, सो टेन्शन टी. अरे बघ ना पुली अशी उडतीये ना त्याला, आहे की नाही. ही पुली 3 kg वाल्याला पण उडती अशी वरती, म्हणून तर ते बॅलन्स्ड आहे. सो बच्चा याच्यावरती टेन्शन टी, टी सेम का, कारण बघ ना पुली स्ट्रिंग सेम, टेन्शन सेम, एकच तर दोरी आहे म्हणून ते टेन्शन सेम. बर मग आता काय करूया, ठीक आहे एफबीडी काढूया. चला 5 kg वाल्याचा फ्री बॉडी डायग्राम आपण काढू. सो चलो 5 kg सोल्युशन, सोल्युशन. तो जो 5 kg आहे, ओके, चला त्याचा एफबीडी आपण काढू. ही जी सिस्टीम आहे हिला मी तुझ्यासाठी काय करतो, ह्याशी दाखवतो हॉरिझॉन्टल. हे बघ हा तुझा 5 kg चा ब्लॉक, ज्याच्यावरती इथं कोण आहे बच्चा, 5G साइन थिटा. हे बघ खाली कोण आहे रे, 5G कॉस थिटा. ऍग्री. बर आता बघ इथं असा हा काय झाला रे बेटा, टेन्शन. क्लिअर आहे. सो सो हे बघ हे टेन्शन, हा इथे 5G साइन थिटा, ओके, आणि हे तर खाली 5G कॉस थिटा. याला सरफेस काय लावणार आहे, नॉर्मल रिॲक्शन. अरे बेटा येस ऑर नो, सरफेस लावणार आहे नॉर्मल रिॲक्शन. मग आता एन, कारण हा सरफेस असा केला ना, नॉर्मल रिॲक्शन विल लुक परपेंडिक्युलर, विच विल बी नॉर्मल रिॲक्शन एन लाईक दिस. डन. ओके, हा एफबीडी झाला कोणाचा, 5 kg चा. हे पुसू आता, हे फक्त असं हॉरिझॉन्टल करून तुला मी दाखवलं. आता इथं घेऊ आपण 3 kg चा. बेटा 3 kg वरती दोनच तर फोर्स आहे, एक खाली 3G ते टेन्शन, विषय संपला. सो 3 kg साठी काहीच टेन्शन नाही. हे बघ एक म्हणजे स्ट्रिंग मधलं टेन्शन आणि खाली हा 3G, विषय संपला. 3G म्हणजे काय बेटा, 3 मास आणि G इज ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बर चला तिथं बॅलन्स इक्विलिब्रियम करा. समेशन ऑफ द फोर्सेस इन द एक्स डायरेक्शन इज 0. म्हणजे काय बेटा, हॉरिझॉन्टल 5G साइन थिटा विल बॅलन्स दॅट टी. हा सो टी इज 5G साइन थिटा. ओके बर जी किती रे बेटा, 10. सो 5 इंटू 10 साइन थिटा म्हणजेच 50 साइन थिटा टी. मी आता काय म्हणू, दिस इज इक्वेशन नंबर 1. चलो समेशन ऑफ द फोर्सेस इन द y डायरेक्शन इज 0. n विल बॅलन्स 5G cos थीटा. n कोणाला बॅलन्स करतो बच्चा, 5G cos थीटा ला. जी किती आहे बेटा, 10. सो 5 इंटू 10 cos थीटा 50 cos थीटा. आय विल से इक्वेशन नंबर 2. झालं. इथे बघ टी इज 3G, टी इज 3G. बघ ना वरचा खालच्याला जी ची व्हॅल्यू असते 10. सो बेटा 3 इंटू 10 इज 30 न्यूटन. हे बघ ना बेटा टेन्शन आलं ना, टेन्शन इज 30 न्यूटन. ते बोलत ना फाईन टी, हे काय टी निघाला. बरं टी ला उचला इथे टाकून दे. ओके पुट इन 1 असं म्हणतो मी बच्चा, पुट इन फर्स्ट.
फर्स्ट मध्ये टाकलं तर काय होईल बाळा 30 इज इक्वल टू 50 साइन थिटा. 0 ला 0 गेला. मग साइन थिटा काय आला रे बेटा 3/5. ठीक आहे गुणिलेचा 5 भागिले. बर 3/5 दिसला. स्टँडर्ड ट्रायंगलला विसरायचं नाही. मी दिल तक नाही मग अशीच काढून. हे बघ हा 37 हा 53 मोठी 5 37 आणि 53 छोट्या समोरचा छोटा 3 मोठ्या समोरचा मोठा 4 झालं. साइन थिटा इज 3/5. आता लक्ष दे 3/5 म्हणजे किती 37. अरे बघ ना राव साइन 37 3/5 आहे ना इथं. सो थिटा आला 37. थिटा आला 37 झालं. थिटा आला टी आला. आता काढायचं एन. एन इज 50 कॉस थिटा टाकून दे ना बरं का. पुट इन सेकंड. मग काय होईल बच्चा एन इज इक्वल टू 50 कॉस ऑफ 37 which is 50 cos 37 काय होईल ऍडजस्टंट अपॉन हायपो म्हणजे 4/5. 4/5 5 10 50 म्हणजे 40 न्यूटन. नॉर्मल रिएक्शन पण निघली. घ्या स्क्रीनशॉट. आहे की नाही मस्त. बेटा लुक ॲट द क्वेश्चन नंबर 6. फाइंड नॉर्मल रिएक्शन बिटवीन 2 ब्लॉक्स. हे जे 2 ब्लॉक्स आहेत ह्या दोघांच्या मधली नॉर्मल रिएक्शन काढा. नंतर पुन्हा नॉर्मल रिएक्शन सरफेस आणि मास यम सरफेस आणि मास यम यांच्या मधली काढा. ठीक आहे लक्ष दे बेटा. ही जी डायग्राम आहे मी पुन्हा एकदा काढतो. हे बघ एक मोठं मास एम आहे कॅपिटल एम त्याच्यावरती छोटं मास आणि असे अजून एखादं असू शकतं. कन्सेप्ट बिल्ड करा. नॉर्मल रिएक्शन जेव्हा 2 बॉडीज कॉन्टॅक्ट मध्ये असतात तेव्हा 2 बॉडीज मध्ये तो लागतो. मग आता 2 ब्लॉक्स हा ब्लॉक आणि हा ब्लॉक बेटा एकमेकांवरती इक्वल अँड अपोजिट नॉर्मल रिएक्शन लावतील. बच्चा हा छोटा एम मोठ्या एम वरती नॉर्मल रिएक्शन लावल. हे बघ मी दाखवतो एन. तर मोठा एम सुद्धा छोट्या एम वरती काय लावणार आहे बेटा नॉर्मल रिएक्शन एम. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस. मी जर काय छोट्या एमचं एफबीडी काढायचं ठरवलं बेटा लक्ष दे. हा जो छोटा एम आहे ना छोटा एमचा एफबीडी एक सेल्फ वेट असणार एमजी. ऍग्री. बर अजून काय ह्या छोट्या एम वरती कोणता फोर्स आहे बेटा नॉर्मल रिएक्शन कोणी लावला मोठ्या एमने लावला. कसा वरती. अरे बघ ना वरती लावल ना. सो नॉर्मल रिएक्शन हा फोर्स मोठ्या एमने लावला. आर यू अंडरस्टँडिंग. सो याच्यावरती हे दोनच फोर्स आहे. हे दोनच फोर्स आहे नॉर्मल रिएक्शन वरती लागलेली सेल्फ वेट. ओके बेटा कॅपिटल एम घे बरं. कॅपिटल एम घे बरं. कॅपिटल एम वरती सगळ्यात अगोदर त्याचा स्वतःच मास कॅपिटल एम गुणिले ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍग्री. बर बघा आता दुसरी गोष्ट ऐक. याच्यावरती हा जो खालचा सरफेस आहे हा याच्यावरती रिएक्शन लावतो ना. हे बघ N1 म्हणतो मी कारण यांना नाव दिलंय ना. सरफेसने कॅपिटल एम वरती लावली काय N1. अरे यस ऑर नो बच्चा N1 लावली. सो मी हा एक दाखवतो इथे बघ N1. गेटिंग. बर अजून काय ह्या यमला छोट्या यमने पण लावली आहे नॉर्मल रिएक्शन ही काय कॅपिटल एन. अरे बेटा प्लीज कॉन्सन्ट्रेट कर. कॅपिटल एन कुठं दाखवू हे याच्या लावून दाखवतो एन. अरे कळतंय सगळं पुन्हा रिपीट करतो. छोट्या यम वरती कोणते कोणते फोर्स आहे स्वतःच वेट एमजी आणि मोठ्या एमने लावली आहे बघ एन. झालं विषय संपला. सो एन इज इक्वल टू एमजी. एक आन्सर आपला आलं. बिटवीन टू ब्लॉक्स एन इज एमजी. बिटवीन टू ब्लॉक्स काय बच्चा आन्सर एन इज एमजी. आता सरफेस आणि मास एम म्हणजे N1 काय असेल बेटा लक्ष दे. हा सरफेस आहे यम वरती N1 लावतोय तर हा यम या सरफेस वरती सुद्धा N1 लावणार आहे इक्वल अँड अपोजिट. झालं. मग कॅपिटल एम ची फ्री बॉडी डायग्राम त्याचं स्वतःच वेट एमजी. झालं. हा जो छोटा यम आहे त्याने यम वरती काय लावलं रे एन. हे काय एन दाखवला. आणि हा जो खालचा सरफेस आहे हा यम वरती काय लावतो N1. चला बॅलन्सिंग करा. तो जो N1 आहे तो या दोघांना बॅलन्स करेल म्हणजेच एन अधिक एमजी. एन काय रे बेटा एमजी. हा मोठा एम आहे अधिक एमजी. सो आय विल से छोटा एम अधिक मोठा एम इंटू जी. ही नॉर्मल रिएक्शन आहे कोणाची सरफेस आणि मास एम मधली. सरफेस आणि मास कॅपिटल एम हा बेटा. आय एम व्हेरी सॉरी
सरफेस आणि मास कॅपिटल एम. तर हे आन्सर आहे त्याचं. क्लिअर बेटा? घ्या स्क्रीनशॉट. सो टुडे वी विल स्टॉप हिअर.